मित्रांनो नमस्कार. सध्या देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठे धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. पहिला धक्का तमिळनाडूमध्ये अण्णामलाई हे गेले आणि संपूर्ण दक्षिण भारतातून भाजपा संपली. त्यानंतर कर्नाटकातून शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद मिळालं, तिथेही भाजपाची धोबीपछाड झाली. केरळा जे भाजपच्या हातात होतं ते देखील भाजपच्या हातातून निसटलं आणि महाराष्ट्रात मित्रांनो आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये भाजपचे बडे नेते प्रवेश करण्याच्या तयारीत. संपूर्ण भाजपा आता एक गट्टा उद्धव ठाकरेंच्या साथीला. मित्रांनो केंद्रातील आणि राज्यातील एका नेत्याला कंटाळून राज्यातील बडे नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. मित्रांनो बातमी काय आहे नेमकी जाणून घेऊया. महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण गरमागरम असतानाच आता बडे नेते घेऊ लागले आहेत मोठा निर्णय. तेव्हा बातमी शेवटपर्यंत बघूया. कोणकोणत्या नेत्यांनी आता ठाकरेंची शिवसेना पसंत करण्यास केली आहे सुरुवात. सध्या संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या प्रकारचं राजकारण चाललं आहे तील नेते आता कंटाळले आहेत. अवघ्या 2 लोकांच्या हातामध्ये संपूर्ण देश देऊन भारत मातेचं वाटोळं केलंय अशा प्रकारचा सध्या घणाघात भाजपच्याच एका नेत्याने थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरती केला आहे. ते आहे सुब्रमण्यम स्वामी. सुब्रमण्यम स्वामी हे कोणालाही न घाबरता भाजपच्या बड्या नेत्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात टीका करणारे नेते आहेत. महाराष्ट्रातील नितीन गडकरी हे देखील वारंवार केंद्रातील सत्तेवरती टीका करत असतात. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार देखील सर्वसामान्याला मात्र खूप मोठ्या व्यथा सहन कराव्या लागतात. हे भाजपच्या नेतृत्वामुळे. याचाच परिणाम म्हणून भाजपचे बडे नेते आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आकर्षित झाले आहेत. भाजपला ज्या प्रकारे या राज्यामध्ये मान्यता मिळाली, भाजपचे मुख्यमंत्रीपद मिळवलं गेलं, परंतु भाजपने मात्र बाहेरच्या पक्षातील काही नेत्यांना जवळ घेऊन आपल्या पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्याला दूर फेकलं गेलं. यामुळेच भाजपचे बडे नेते आता संतापले आहेत. केंद्रातील या 2 बड्या नेत्यांविरोधात आता बंड करण्याची वेळ आली असून नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांना देखील याचा मोठा फटका बसावा या दृष्टीनं सध्या पावलं भाजपमध्ये उचलली जात आहेत. याचा सगळ्यात मोठा फटका सध्या बसतो आहे तो म्हणजे भाजपला. राज्य भाजपातील बडे 3 मोठे नेते हे आता भाजपा सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत. निष्ठा राखून देखील आपल्याला जर काही मिळत नसेल किंवा सत्ता असून देखील जर आपल्याकडे दुर्लक्ष होत असेल तर भाजपात राहून आपला फायदा काय, असं या नेत्यांनी स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलंय. यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या हुकुमशाही पद्धत चालू असून जे 2 नेते म्हणतायत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावरती संपूर्ण भाजपा चालती आहे. अशी भाजपा पहिली कधीच नव्हती. ही संघाच्या इशाऱ्यावर चालायची, परंतु या 2 नेत्यांनी संघाला आणि भाजपला ताब्यात घेतलंय का असा प्रश्न या 2 बड्या नेत्यांनी केलाय. त्यामुळे आगामी काळामध्ये राज्यातील संपूर्ण भाजपा फुटून ठाकरेंच्या आणि शिंदेच्या शिवसेनेत विलीन झाले तर आपला नवं नको, असं भाजपच्याच एका बड्या नेत्यानं म्हटलंय. त्यामुळे महाराष्ट्रावरती हे संकट भाजपचं आहे, परंतु सर्वसामान्य मात्र जनता भाजपला कंटाळली असून आगामी काळात भाजपला उकरून फेकणार असं सर्वसामान्य जनतेने म्हटलंय. मित्रांनो यावर आपणास काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.